काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही पाहिलेल्या आहेत. नाशिक असेल, मुंबई असेल, पुणे असतील आणि आता हे जव्हारचं आहे की आता खोपोलीचं आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज निर्मितीचे सेंटर पकडले गेले आणि हे अशा करत असताना बहुतेक असे हे बंद पडलेल्या कंपन्या ज्या आहेत MIDCमध्ये वगैरे अशामध्ये हे उत्पादनाचं काम झालेलं लक्षात आलं होतं. मुरबाड MIDC आणि कुडोली MIDC असल्यामुळे आमच्या SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्याभरापासून आमचं ऑपरेशन चालू आहे की याच्यामध्ये जे बंद पडलेल्या कंपन्या आहेत किंवा चालू असलेल्या कंपन्या आहेत किंवा रँडम चालतात आणि बंद पडतात अशा पद्धतीचे जे कंपन्या आहेत ते टार्गेट केलेले आहेत आणि त्या कंपन्यामध्ये तपासणी चालू आहे आमची. गेल्या 1 महिन्यापासून आमचे DYSP साहेब आम्ही आणि या संपूर्ण डिव्हिजनचं तपासणी चालू आहे. व असोसिएशन्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या मिटिंगा झालेल्या आहेत आमच्या वगैरे, MIDCच्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंगा झालेल्या आहेत, अवेअरनेस पसरवलेला आहे सगळ्या ठिकाणी. तरी देखील आज माननीय SP साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली मुरबाड डिव्हिजनचे SDPO साहेब शिंदेसाहेब आणि आमच्या स्वतःच्या उपस्थितीत एक मोठं मास चेकिंग ऑपरेशन MIDCमध्ये आम्ही आज राबवत आहोत. यासाठी DYSP साहेबांच्या उपस्थितीत आमच्या मुरबाड डिव्हिजनचे 10 अधिकारी, 40 कर्मचारी, RCPचे 30 कर्मचारी, राईट कंट्रोल पोलीसचे आहेत, मुख्यालयाचे 20 कर्मचारी आणि पोलीस पाटील असे 80 पोलीस पाटील अशा पद्धतीचा मोठा लवाजमा करून प्रत्येक कंपनीचं पर्सनली चेकिंग करायची आणि त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार होत नाही किंवा चुकीचं उत्पादन होत नाही, बेकायदेशीर उत्पादन होत नाही याची तपासणी आम्ही अचानकपणे करायला सुरुवात केलेली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ही तपासणी चालू आहे आणि आज दिवसभर ही तपासणी चालणार आहे आणि ह्याच्यामध्ये असं काय आढळून आलं बेकायदेशीर असेल तर NDPS कायद्याच्या अंतर्गत परखड कारवाई करण्यात येणार आहे. मला सर्व जनतेला आणि सतर्क नागरिकांना आवाहन करायचं आहे की मुरबाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे असे MIDCच्या क्षेत्रामध्ये असू दे किंवा बंद पडलेल्या कंपन्या असू दे किंवा फार्म हाऊसमध्ये असा काही चुकीचा प्रकार होत असेल, काही संशयास्पद हालचाली असतील तर पोलिसांना ते लगेच अवगत करावे. आम्ही NDPS कायद्याच्या अंतर्गत परखड कारवाई करण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे. मला स्वतः NDPS केसच्या तपासाचा अनुभव आहे. मी 7 वर्ष अँटी नार्कोटिक्स सेलला काम केलेला अधिकारी आहे, त्यामुळे माझे सूक्ष्म आमचं लक्ष आहे आणि असा प्रकार आढळल्यास परखड कायदेशीर कारवाई करून ते समूळ नष्ट करण्यासाठीच हे मास चेकिंग ऑपरेशन आम्ही राबवलेलं आहे. धन्यवाद.